नमस्कार. एका गंभीर मुद्द्यावर आपण बोलायला आलोय आणि जरा गांभीर्यानं बोलूया. कारण गंभीर विषयावर आणि महत्वाच्या विषयावर गांभीर्यानं बोलायचं असतं. कधी कधी आपण गंभीर विषयावरही उगाच गंमत करत जातो. आज मी अजिबात गंमत करणार नाहीये. माझा मूड पण नाहीये गंमत करण्याचा. बस काही छोट्या छोट्या गोष्टीच्या फॅक्ट्स तुम्हाला मला सांगायच्या. विषय आहे दावोस. स्वित्झर्लंडमधलं एक छोटंसं शहर. हे शहर देशातल्या वेगवेगळ्या देशातल्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटचं एक व्यासपीठ, जिथे वेगवेगळ्या देशाचे राज्याचे सत्ताधीश जातात आणि तिथे माझ्या देशात गुंतवणुकीसाठी या अशी विनंती करतात. वेगवेगळ्या देशांचं आमंत्रण येऊ शकतं म्हणून भिन्न भिन्न देशातले उद्योजक सुद्धा तिथे येतात. उद्योजक येतात, बोलविणारे येतात, म्हणून जगभरातले गुंतवणूकदार सुद्धा तिथे येतात. म्हणजे सगळाच कारखानदार आपले पैसे टाकून धंदा करत असतो असं नाही. गुंतवणूकदार येतात, उद्योजक येतात, बोलाविणारे येतात, राज्य सरकारे येतात आणि या तिघांच्या एकत्रीकरणातून चर्चेतून कुठे आपला उद्योग सुरू करायचा याविषयी उद्योजक नक्की करतो. त्या देशात उद्योगासाठी पोषक वातावरण आहे हे कळल्यावर गुंतवणूकदार तिथे पैसे गुंतवायला तयार होतो आणि यासाठी एक यात्रा भरते, उद्योग यात्रा दावोसमध्ये, आणि तिथे गुंतवणूक होत असते. अगदी सोप्या सोप्या भाषेत सांगू, दावोसलाच का जायचं? तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहात, माणूस मेला, थेट मरणावर येतोय. उचलून त्याला स्मशानात नेतात का? नाही. आधी डिस्चार्ज केला जातो, त्याच्या आधी पोस्टमार्टम केलं जातं अपघातात गेला असेल तर. मग त्याला घरी आणलं जातं, नाहूमाकू घातलं जातं, कफन ओढलं जातं, नातेवाईकांना बोलवलं जातं आणि तिथून मग सजवून स्मशानात नेलं जातं. तिथं जाळलं किंवा पुरलं जातं. म्हणजे मेलाय हॉस्पिटलला न्या स्मशानात असं नाही होत. तुम्ही बँकेत चेक लावता, म्हणजे जवळजवळच बँक आहे तर लगेच घ्या ना पैसे बँकेतून मागून असं होतं का? चेक एक्सेप्ट काउंटरवर केला जातो, क्लिअरन्ससाठी पाठवला जातो त्या बँकेच्या क्लिअरिंग हाऊसमध्ये. तिथे हा चेक तिथून पुन्हा ज्या बँकेचा आहे त्या बँकेकडं तिथल्या क्लिअरिंगला पाठवला जातो. तिथून त्या ब्रँचमध्ये कळवलं जातं आणि मग प्रोसेस होऊन त्या बँकेतले खाते तुमच्या खात्यात पडतात. चेक आणि मृत्यू दोन उदाहरणं सांगितली यासाठी. दावोसमध्ये नेमकं काय होतंय कळलं पहिल्या सांगितल्याच्यावरून. उद्योग उभारणारे तिथे येतात, उद्योगाला बोलाविणारे तिथे येतात, उद्योगात गुंतवणूक करणारे तिथे येतात आणि मग करार होत असतो. हा करार फॉरेन इन्व्हेस्टमेंटचा असतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी थेट गुंतवणूक, FDI. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दावोसला का असं म्हणणाऱ्यांसाठी. महाराष्ट्रातले मुंबईतले काही उद्योजक दावोसला जातील, तिथे गुंतवणूकदारांना आकर्षित करतील, त्या गुंतवणूकदारांकडून पैसे घेतील आणि मग आपल्या सरकारला म्हणतील की आम्ही करू बरं का. सरकार म्हणेल वा व्हेरी गुड, करा करार. मग सरकार, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यात करार होतो. असाच करार अभिषेक लोढा यांच्या लोढा कंपनीकडून झाला. अभिषेक लोढांची इक्विटी काय होती तर लँड, जमीन. लोढांच्याकडं मुंबईच्या परिसरामध्ये मोठी जमीन आहे. या जमिनीवर डेटा सेंटर, AI बेस काही टेक्नॉलॉजी उभी करायची असेल, म्हणजे लोढांना घरं बांधायचे होते म्हणून ते तिथे गेले होते असं नाही. बिल्डर लोढा नव्हे, डेटा सेंटरमध्ये काम करणारे अभिषेक लोढा तिथे गेले होते आणि त्यांना फॉरेन इन्व्हेस्टमेंट मिळाल्या
आपल्या सरकारसोबत करार केला. त्या करारामुळे परकीय गुंतवणूक आली आणि त्यांनी करार करून महाराष्ट्रात उद्योग उभं करायचं ठरवलं. याला म्हणतात करार. बर, याला पर्यटन म्हणत, महाराष्ट्रातलेच का होते असं म्हणत आताची लोक चर्चा करतायत. एका टीव्ही चॅनलला बातमी आली होती आदित्य ठाकरे गेल्यावर करारासाठी. ती बातमीत दाखवतो ना, कशाला ताण. सोनाई इटेबल्स ही भारतीय कंपनी आहे. विश्वराज एन्व्हायरमेंट, गोयल प्रोटीन्स, बायजू, इंडो काउंट, रिन्यू पॉवर, ओलियंट ग्रुप, ग्रामशी बिझनेस हब प्रायव्हेट लिमिटेड, GR ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, टाटा रियालिटी या सर्व भारतीय कंपन्या आहेत. बघितलं, आदित्य ठाकरे दावोसला गेल्यावर किती महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत करार केला. लोढाच्या कंपनीसोबत करार केला की बोंब मारायची सवय लागली ना, म्हणून हे सगळं चाललंय. बरं, आता पुढचा प्रश्न विचारतो. देवेंद्र फडणवीस पर्यटनाला गेले असं म्हणणाऱ्या माणसांना मला विचारायचं आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दावोसला उद्योगांचं संमेलन भरत आहे, उद्योग होणार आहेत. तिथे उद्योग मंत्री असले पाहिजेत, राज्याचे मुख्यमंत्री असले पाहिजेत, खूप झालं राज्याचे अर्थमंत्री असले पाहिजेत. पर्यटन मंत्री जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? मागच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे दावोसला कोणाकोणाला घेऊन गेले होते? आदित्य ठाकरे कोण होते राज्याचे? पर्यटन मंत्री. पर्यटन मंत्री जेव्हा विदेशात जातो तेव्हा कशाला जातो? पर्यटनासाठी, पिकनिकसाठी. बरं, ते सोडा. आदित्य ठाकरे सोबत कोण कोण होतो? अजून कोण कोण होतं सांगावं जर. त्या मुदत संपत आलेल्या संसद सदस्य प्रियंका चतुर्वेदी त्या उद्योगमंत्री होत्या. कोणते उद्योजक होत्या का फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणू शकणाऱ्या होत्या? त्यांच्या उद्योगात कोणाकोणाला इंटरेस्ट आहे त्या कोणता उद्योग उभा करू शकणाऱ्या होत्या? आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी मिळून असा कोणता उद्योग उभा करणार होते ज्या जगाला इंटरेस्ट असेल आणि त्यात लोक इन्व्हेस्टमेंट करतील? इंटरेस्ट, इन्व्हेस्टमेंट, उद्योग, उभारणी या सगळ्या शब्दांशी या दोघांचा काय संबंध होता? पिकनिकला कोण गेलं होतं? मनी वसे ते स्वप्नी दिसे आणि स्वप्नी वसे तेच मनी दिसे असं करणारी ही माणसं आपल्या पर्यटनासाठी तिकडे जातात आणि आपण जे काही गुल खिलवले आहेत ते लोकांनी केले असं सांगतात. याला काय म्हणायचं? नॅरेटिव्ह, नॅरेटिव्ह, नॅरेटिव्ह. एक शब्द द्यायचा आणि सुरू करायचं. एकच वाक्य, 2-4 वाक्य, 2-4 आकडे 10-5 जणांनी फेकत राहायचे. मग कुणी कुठला बोलतो, कुणी कुठला बोलतो. कधी चाचा चौधरी बोलतात, कधी असीम ज्ञान असलेली लोक बोलतात, कधी काँग्रेसवाले बोलतात, कधी राहुल बाबा बोलतात, कधी उद्धव पप्पा बोलतात, कधी राज चाचा बोलतात. काय धुमाकूळ चाललाय सगळा. बाकी त्या भांडूपच्या भडगुंजाविषयी बोलायलाच नको. तड 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 अखंड चालू असतं. मुळात या आधीच्या सरकारमध्ये आदित्य पर्यटनासाठी गेले होते की कशासाठी गेले होते ते जरा स्पष्ट करणं आवश्यक आहे. सोबत कोण होतं, कोण कोण होतं संगतीला हे कळलं पाहिजे. तरच तुम्हाला आता आरोप करता येईल. अन्यथा उगा गप्प राहिलेलं बरं असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज